नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे तुम्ही जे कांदा पीक पाहताय, अर्थात कांदा पीक पाहताय, निश्चितच आज या दिवसाला, आजच्या या घडीमध्ये मकर संक्रांतीनंतर पहिल्यांदा दवधुकं पडले। या ठिकाणी तुम्ही पाठीमागे बघू शकता, चांगल्या पद्धतीमध्ये दवधुकं दिसते। तर निश्चितच या दवधुक्यामुळे करपा, भुरी, जास्त करून भुरीचा प्रादुर्भाव जाणार आहे, शेंडे करपा जाणार आहे। निश्चितच या ठिकाणी आपल्याला चांगली फवारणी करणं गरजेचं आहे, कारण आता निश्चितच कांदे चांगल्या पद्धतीमध्ये आहेत, खाली पातींचा रस उतरणार आहेत, फुगवणीची साईज अवस्था आहेत, त्यासाठी कोणली फवारणी घेणं गरजेचं आहे। त्यासाठी महत्त्वाचं काम आहे, आपल्या चॅनलला पहिल्यांदा फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। निश्चितच दवधुकं पडले तर काय करणं गरजेचं आहे, तर पहिल्यांदा या ठिकाणी आत्ताच्या क्लायमेटमध्ये रात्रीचा गारवा आणि दुपारचं हाय टेम्परेचर, निश्चितच या ठिकाणी लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढून राहतो। लाल कोळीसाठी या ठिकाणी ओमाइट 2 ml प्रति लिटर, त्याचबरोबर प्रोफेनोफॉस 1 ml, अर्थात आपण या ठिकाणी सेल्क्रॉन जे आहे ते 1 ml प्रति लिटर या पद्धतीमध्ये फवारणीसाठी वापरायचं आहे। त्याचबरोबर शेंडे करपा असेल, भुरीसुद्धा येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला टाटा रॅलीचं ताकद जे आहे या ठिकाणी 2 ते 2.5 ग्राम प्रति लिटर या पद्धतीमध्ये वापरून घ्यायचे। त्याचबरोबर कंपल्सरी या ठिकाणी आपण जर घेणार असेल तर ते स्टिकर आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी वापरायचे। हे 3 गोष्टी झाल्या। त्याचबरोबर आपल्याला फुगवणीची अवस्था असेल, साईज झाली पाहिजे, तर कुठेतरी आपण या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध असणारे जे सायझर आहे ते आपण या ठिकाणी 2 ते 3 ml प्रति लिटर या पद्धतीमध्ये फवारणीसाठी वापरायचे, जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट मिळेल। आणि हो, शेवटचं आपलं सॉईल ॲप्लिकेशन असेल, पाटपाणी असेल, तर या ठिकाणी तुम्ही सल्फरचा वापरसुद्धा करू शकता। सल्फर जेणेकरून आपल्याला येणाऱ्या फुगवणीसाठी किंवा पोटॅश ॲप्टिकसाठी सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरणार आहे। तर सल्फर साधारणपणे एकरी 5 किलो या पद्धतीमध्ये द्यायचे। ह्या पद्धतीमध्ये आजच्या येणाऱ्या ज्या दवधुका असेल, करपा, भुरीवरती चांगल्या पद्धतीमध्ये जर काम करणार असेल तर हे मोलिक्यूल, हे बुरशीनाशक, हे कीटकनाशक काम करणार आहेत चांगल्या पद्धतीमध्ये। तर ही महत्त्वाची फवारणी ही सगळ्यांनी करून घ्यायची। निश्चितच जे दवधुकं पडले त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।